हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपला जो विषय आहे चिंतनाचा तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगूया यासाठी आपण गेल्या वेळेला चिंतन केलं होतं की माणसाजवळ जर शहाणपण असेल तर तो आनंदाने जीवन जगू शकतो कोणत्याही परिस्थितीमध्ये. इष्ट परिस्थिती असो किंवा अनिष्ट परिस्थिती असो, अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, ज्या माणसाकडे शहाणपण आहे तो त्या त्या परिस्थितीत आनंदाने जगू शकतो, की त्याला आनंदाने राहता येतं, आनंदाने सगळं जीवन जगता येतं. म्हणून सद्गुरु पैमावलींचा जो एक अमृतशर आहे, परिस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यात शहाणपण आहे, म्हणजेच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. जिथे शहाणपण तिथे यश. आता इथे परिस्थितीचा स्वीकार असं ज्याचा अर्थ दुसरा असा आहे की मी ह्या परिस्थितीत राहीन तरच सुखी होईन, त्या परिस्थितीत असेल तरच सुखी होईन, काही दुःखी तर नसेल तर मी दुःखी होईन, अशी माणसाची ज्या धारणा असते, भावना असते, अशी माणसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उगीच आनंद घेण्याचा जो मार्ग आहे किंवा आनंद ते घेऊ शकतो ते घेत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मनासारखी परिस्थिती असेल तरच ते आनंदात राहणार, अशी जी एक धारणा असते. आणि ह्याला शहाणपण म्हणत नाहीत. आनंद किंवा आनंदाची जी भावना आहे किंवा आनंदाची जी स्थिती आहे ती आपलं स्वतःची स्थिती आहे. परिस्थितीप्रमाणे सुखी दुःखी होतो माणूस, तो स्वतःच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून त्या परिस्थितीवर अवलंबून राहून सुखी दुःखी होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आग्रही भूमिका असता कामा नये. असंच पाहिजे असं ज्यावेळेला माणसाला वाटतं तिथेच त्याचं आनंदाने राहण्याचा जो सगळा मार्ग आहे तिथे तो अडकतो. म्हणून परिस्थिती कशी असो त्या ठिकाणी स्थिर मनाने पाहणं, शांतपणे त्या परिस्थितीचा विचार करणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं. नुसतं बसणं पण नव्हे, नाही मी परिस्थितीचा स्वीकार केला आता बसन करतो, तसं नाही. तिला सुरेख आकार देता आला पाहिजे. सुरेख आकार म्हणजे जसं मनस्थिती आहे, परिस्थिती आणि मनस्थिती अशा दोन गोष्टी आहेत. जशी परिस्थिती तशी मनस्थिती ही सर्वसाधारण माणसाची व्यथा आहे. ही परिस्थितीप्रमाणे त्याची मनस्थिती बदलते. पण मनस्थिती जर स्थिर असेल तर परिस्थिती कशी असली तरी तो वर खाली होणार नाही. किंवा त्याला म्हणजे कधी आपण आपल्याला तर माझ्या मनासारखं असं नाही आहे म्हणून दुःखी आला की मला बरं नाही वाटत, अशा पद्धतीने आपल्याच जवळचा आपला आनंद आपल्याला चाकता येत नाही. आनंद बाहेरून येत नाही. आनंद हा आपल्या जाणीवेतून स्फुरतो. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. जसं आपल्याला राग बाहेरून येत नाही, आतून राग येतो. माणसाला राग आला असं वाटतं, कुठे येतो? समोरच्या परिस्थितीप्रमाणे त्याचा राग बाहेर पडतो. कोणतरी काहीतरी बोललं, अपमान केला असं वाटलं तर की तो दुःखी होतो. म्हणजे परिस्थितीप्रमाणे मनस्थिती अशी सर्वसाधारण माणसांच्या मनाची स्थिती आहे. पण ज्यांच्याकडे जर शहाणपण आहे किंवा मन स्थिर होण्याची कला आहे
तो सर्व परिस्थितीत त्याची मनस्थिती स्थिर असल्यामुळे तो आनंदाने जीवन जगू शकतो. कारण स्थिर मनच आनंदाने जीवन जगू शकतं. अस्थिर मन आनंदाने जीवन जगू शकत नाही. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया याचा अर्थही तोच आहे की आपण साऱ्याने आपली मनस्थिती स्थिर करण्याची कला शिकली पाहिजे. मनस्थिती स्थिर करण्याची कला शिकायची म्हणजे मनस्थिती ही बाहेरच्या परिस्थितीवर आपण अवलंबून ठेवतो ती धारणाच आपल्याला बदलता आली पाहिजे. आपण जेथे आहोत तेथे सुख स्वरूपच असतो. आपण गाढ झोपतो तेव्हा बाहेरच्या परिस्थितीचा आपल्याला काही संबंध नसतो. कारण काही संबंध नसल्यामुळे गाढ झोपेमध्ये त्यावेळेला जरी कळलं नाही तर उठल्यानंतर आपण म्हणतो छान झालं, बरं वाटलं, गाढ झोप लागली, चांगलं वाटलं. आता ही गाढ झोप बरं वाटलं, छान वाटलं याचा काय तो आनंद होत होता तिथे, म्हणून ते बरं वाटलं, छान वाटलं. आता बाहेरच्या परिस्थितीचा काही संबंध नसल्यामुळे आपल्याच ठिकाणी असलेल्या हा आनंदाचा अनुभव गाढ झोपेत येत असतो. म्हणून गाढ झोप माणसाला अत्यंत आवश्यक असं म्हटलं जातं. कारण तिथे त्याचा स्वतःचा आनंद तो चाकू शकतो. आता स्वतःचा आनंद चाकू शकतो म्हणजे ती जशी गाढ झोप आहे तशीच आपल्याला जागृतीमध्ये सुद्धा मन स्थिर असणं फार आवश्यक आहे. आणि स्थिर मन असणं म्हणजे काय की आपल्याकडनं अधिकाधिक सत्कर्म घडलं तर माणसाचं मन स्थिर होतं. सोपा उपाय. मन स्थिर करण्यासाठी परमार्थामध्ये अनेक साधना सांगितल्या जातात आणि त्या कराव्यात, करू नयेच नाही. पण ज्या एखाद्या सर्वसाधारण माणसाला त्या साधनेकडे माहीत नाही त्याने काय केलं पाहिजे, त्याच्याकडनं त्याला स्वतःकडनं सत्कर्म आपल्याकडनं जास्तीत जास्त होईल याचा विचार केला पाहिजे. सत्कर्म याचा अर्थ आपण ज्यांच्याशी संबंधित असतो, ज्यांच्या संघामध्ये असतो, तर आपले विचार, आपले उच्चारण, आपले आचार त्यांना न दुखवण्याचं असला पाहिजे. दुखवायचं नाही. दुखवायचं जाणीवपूर्वक आपण कोणातरी वेळाकडे बोलतो, टोचून बोलतो, ते चुकलं करत सांगत बसतो आणि त्याच्यातून समोरच्याचा अपमान कळत न कळत होतो की अपमान करतो. आणि ह्या जाणीवपूर्वक बोलण्याने एवढ्यापुरतं आपल्याला वाटतं आपण काहीतरी चांगलं सांगतोय किंवा चांगल्या हुशाऱ्या करतोय, पण त्याचा वाईट परिणाम आपल्या परत मनावर होत असतो. कुठेतरी आपल्या मनामध्ये असमाधान जागृत होतं. म्हणून अनिष्ट कर्म करणारी माणसं कधी सुखी होऊ शकत नाही, ते सुखाने राहू शकत नाहीत. त्यांना बरोबर थोड्याच काळासाठी सुख मिळाल्यासारखं वाटतं पण ते शांतपणे झोपू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा की कारण जेव्हा आपण म्हणतो दुष्कर्म करणारी मंडळी आहेत, खूप पैसा कमवतात, लोकांना फसवून कमवतात, लोकांना लुबाडतात आणि श्रीमंतीत राहतात, म्हणजे सुखी आहेत. पैसा त्यांच्याकडे असेल पण त्यांचं मन सुखी नसतं. तिथे कुठेतरी आतमध्ये मनाला टोचणी असते किंवा मनामध्ये अशांतता असते, तर ते चांगली झोप घेऊ शकत नाही, गाढ झोप घेऊ शकत नाही. आता आपण म्हणतो की आता हल्ली घडलेले नीरव मोदी वगैरे सगळे मोठमोठ्या लोकांनी अब्जो रुपये कमवून ते देशाच्या बाहेर पळून गेले. आता त्यांनी अब्जो रुपये कमवले, बँकेतून घेतलं, कर्ज घेतलं आणि कर्ज न फेडण्याच्या दृष्टीने निघून गेले. तेच का आणखी दुसरे असे 2-3 जण जे आहेत हल्ली नावं ऐकतो आपण. तर तुम्हाला तिथे जाऊन ऐश्वर्यात राहतायत. आता लंडनला कोणी राहतात किंवा कुठच्या दुसऱ्या देशात जाऊन राहतात, पण त्यांना सतत भीती असते. शेवटी नीरव मोदी हा लंडनच्या तुरुंगात आहेत. आजच पेपरमध्ये आलं होतं की तिथल्याच गृहमंत्र्यांनी, माजी गृहमंत्र्यांनी विचारलं, अरे एवढं महिने झाले तरी तो भारताकडे का सोपवलं नाही ना अजून. कारण त्यांनी सही केली होती त्यावेळेला की याला सोपवा आता तुरुंगातून. कारण तो कायदा आहे त्यांच्यामध्ये, भारत आणि लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये म्युच्युअली अंडरस्टँडिंग आहे की इथले अपराधी तिकडे त्यांना ते देऊ शकतात. पण काहीतरी त्या कायद्याचा उलटे सुलटे अर्थ लावून तिथे नीरव मोदी तिथे राहिले, त्यांना भारतात यायचं नव्हतं म्हणून. आता पुढे काय होईल, पण आता ह्या माणसाला काय सुख मिळालं. एवढा अब्जो रुपये कमवले की अब्जो रुपये शौक केले असतील किंवा
आणखीन काही अगदी मोठमोठ्या घरात राहील असेल, सगळं बाहेरची चांगली वस्त्र घातली, सगळं खाणं पिणं चांगलं असेल, सगळं असू शकतं. पण सतत पकडली जाण्याची भीती आणि त्या भीतीपोटी त्याचा तो आनंद तो घेऊ शकत नसेल, लक्षात ठेवा. म्हणजे आपण म्हणतो या सगळ्या गोष्टी, म्हणून दुष्कर्म करणारी माणसं कधीही त्यांचं मन स्थिर राहत नाही, ते अशांत असतात. म्हणून जिथे ज्या गोष्टी परिस्थिती वर खाली होत असते अशा ठिकाणी माणसं ज्या वेळेला त्या परिस्थितीप्रमाणे सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतात तर ती बरीचशी दैववादी होतात. राजकारणी लोकांना आपलं पद परमनंट राहील याची गॅरंटी नसते, खात्री नसते, आणि त्यामुळे ते बऱ्याच वेळेला अशांत असतात. बाहेरून दिसताना खूप वाटतं अरे त्यांच्याकडे सत्ता आहे, हे आहे ते आहे, पण आपली खुर्ची कधी जाईल ह्याची त्यांना गॅरंटी नसते. जाऊ शकते कधी पण, कारण त्यावेळेला तिथे ती खुर्ची पकडण्याच्या नादामध्ये जे काही करतील तिथे दुष्कर्म व्हायला लागलं की आणखी अस्थिर होतात. म्हणून अशी माणसं दैववादी होतात. मग त्यांना फसवणारे परत कोणतरी येतात, हे लोकांना फसवतात, ते त्यांना फसवतात. म्हणजे ही जी साखळी आहे सगळी, आणि त्याच्यातून अशांतता ही नांदत असते. म्हणून राजकारण ह्याचा अर्थ आजच्या काळामध्ये अराजकारण आहे. म्हणजे आपली पोळी कशी भाजून घ्यायची ह्याला लोक राजकारण समजतात. म्हणजे आपला पक्ष, आपली सत्ता, आपली खुर्ची कशी सांभाळली जाईल, आणि त्यासाठी काय काय युक्त्या उलट्या सुलट्या करायच्या, की दुसऱ्यांना कसं कमी लेखायचं, दुसऱ्यांवर कसं आरोप करायचे की त्याला फार वर येऊ द्यायचं नाही. अशा अराजकारणामुळे खरं राजकारण जे व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा अशांतता दिसते प्रति, ते खूप गोंधळ दिसतो. म्हणून माणसाला सत्कर्म जर करायला शिकला आणि सत्कर्मावर त्याची जर निष्ठा असेल, श्रद्धा असेल, तर तो माणूस शांततेने झोपू पण शकतो आणि त्याला अगदी आनंदाने तो जीवन जगू शकतो. त्यासाठी पैसा किती हवा हे कळलं पाहिजे. माणसाला पैसा किती हवा हे कळत नाही. त्यामुळे जेव्हा आपण बाहेरची माणसं पाहतो की पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते करतात, लोकांना फसवतात, काही करतात. कारण अब्जो रुपये किंवा करोडो रुपये माणसाकडे असले तरी, आणि त्याला 2 वेळचं जेवणच पाहिजे, जरा जास्त महागाचं जेवण किंवा कमी महागाचं जेवण, एवढंच काय तर खरं आहे. पण कॅलरीज, विटॅमिन जे मिळालं तेवढंच मिळालं, चांगल्या व्यवस्थित त्याचं शरीर सुदृढ राहणार, सशक्त राहणार. पण इथे लोकांना पैशाची इतकी हाव निर्माण होते की त्याच्यातून त्याच्याकडनं दुष्कर्म व्हायला लागतं. म्हणून सत्तेसाठी, पैशासाठी, आपल्याला आपला मान वाढवण्यासाठी, आज मार्केटिंगचं जग आहे. एवढंसं केलं की त्याचं मार्केटिंग खूप केलं जातं. आता सोशल मीडियावर एकसारखे कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं की ह्याने हे चांगलं काम केलं, दुसरा तो ह्याने हे चांगलं काम केलं, ह्याने हे काम चांगलं, की त्याची पत वाढते असं त्याला वाटतं. लोकही फसतात त्या गोष्टीला की त्यांना वाटतं अरे हो खरं आहे, खरं आहे. कारण एकसारखं 10 वेळा एकच खोटं सांगितलं तर ते खरं वाटतं. हे मार्केटिंग स्किल आहे. उलट चांगल्या गोष्टीचं स्किल नाही आहे, मग खोट्या गोष्टीचं स्किल झालं. म्हणून जगामध्ये ज्यावेळेला अशा गोष्टी आपण पाहतो त्यावेळेला माणसं सुद्धा, सर्वसार माणूस पण बिथरतो. त्यालाही वाटतं आपणही असं केलं पाहिजे, लोक असे करून मिळतं आपणही करावं. पण इथे दुष्कर्म माणसाला सुख देऊ शकत नाही. दुष्कर्माने माणसांचं मन शांत राहू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही. त्यांना व्यवस्थित झोप घ्यायची असते, ती झोपही त्यांना व्यवस्थित मिळत नाही. माणसाच्या मनामध्ये जर बघा अशांतता असते, अस्थिर असते, कधी नकारात्मक विचार असतात, तर माणसं रात्री पण अचानक उठतात आणि तो विचार तसाच त्याप्रमाणे होत असतो. म्हणून इथे महत्वाचा मुद्दा एकच लक्षात ठेवायचा की आपणही सुखी व्हायला पाहिजे आणि सर्व सुखी व्हायला पाहिजे. हा जो बोध आहे ना तो फार महत्वाचा आहे. फक्त मीच सुखी झालो पाहिजे असं म्हटलं की माणूस स्वतःच्या सुख मिळवण्यासाठी, म्हणजे खरं सुख कळतच नाही त्याला, म्हणजे सुख सोयी मिळवण्यासाठी, तर खरं सुख राहतं बाजूला. त्याला सुख मिळवण्यासाठी त्याला वाटतं काय खूप अगदी पैसा अडका पाहिजे, संपत्ती पाहिजे, जमीन जुमला पाहिजे. त्यासाठी माणसं धावपळ करतात आणि ते धावपळ करताना तिथून दुष्कर्म होतात. प्रामाणिकपणे काम करा, भरपूर पैसे कमवा, काही हरकत नाही. पण प्रामाणिकपणे काम करून पैसा मिळवला आणि आपण 2 वेळेला
व्यवस्थित आरामात जीवन जगू शकू, किंवा चांगली झोप घेऊ शकू, चांगला खाऊ पिऊ शकू, एवढंच आहे. मग सत्कर्म करणं म्हणजे काय सगळं अगदी घरदार सोडायचं आहे असं नाही. प्रामाणिकपणे काम करायचं आहे. जे आपल्या वाट्याला आलेलं काम कर्तव्य धर्म म्हणून करायचं आहे. त्याच्यामुळे आपली सेवा, लोकांची सेवा, राष्ट्रसेवा, समाजसेवा सगळ्या होत असतात. एखादा माणूस प्रामाणिकपणे एखादं काम करतो त्यावेळेला तो फक्त स्वसेवा नसते, तर तिथे समाजाची सेवा असते. कुटुंबासाठी काम करतो, कुटुंबाचं भरण पोषण करतो, तर कुटुंबाची सेवा असते, समाजाची सेवा असते, तिथेच राष्ट्राची सेवा असते आणि विश्वसेवा असते. म्हणून इथे सत्कर्माला आपण महत्त्व एवढ्यासाठी दिलं पाहिजे. आणि सत्कर्म म्हणजे तरी काय, म्हणजे सत्कर्म काय, आपणही सुखी राहायचं आणि दुसऱ्यांनाही सुखी करण्याचा, त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. फक्त मीच सुखी झालो पाहिजे हे जसं चुकीचं, तसं दुसरे सुखी झाले तसं मी वाटेल ते त्याग करेन असं म्हणणे सुद्धा चुकीचं. दोन्ही बाजू आहेत, दोन टोक आहेत. काही लोक स्वतः दुःखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःचं सगळं नुकसान करून, स्वतःचं सगळं तोडून इतरांना सुख देण्याचा ज्या प्रयत्न करतात, तर त्या माणसाने दुःख प्राप्त होतं. त्यांच्याकडे मग शेवटी स्वतःसाठी काही राहत नाही. म्हणून आपला प्रपंच व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्या जितका आपल्याकडे अधिक आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काही नुकसान होत नाही, असा अधिक असलेली गोष्टी इतरांसाठी वापरणं, किंवा इतरांशी त्याचे चांगले संबंध जोडणं, इतरांना वेळेला मदत करणं, अशा ज्या वेळेला भावनेतून किंवा इतरांच्या भल्याचा सतत विचार असणं मनात, महत्वाचं लक्षात राहा की सत्कर्म म्हणजे स्वतःबरोबर इतरांचाही विचार सतत आपल्याकडे असला पाहिजे. फक्त मलाच मिळालं पाहिजे हा विचार जर माणसं इतरांचा विचार करत नाही, ते दुष्कर्म असतं. आपल्या इतरांचा म्हणजे आपल्या जवळ आपण ज्यांच्यावर जातो आहोत, फिरतो आहोत, आपण ज्यांच्यावर राहतो आहोत, त्या सर्वांचा विचार. म्हणजे अगदी आता आपण समजा 10-12 जण एकत्र जातो, भुकेची वेळ आहे, पण एखादा माणूस स्वतः गेला हॉटेलमध्ये किंवा कुठे जाऊन बसला, खात बसला, मला भूक लागली मी खाऊन जातो, इतरांचा काय विचार करत नाही. तर लोक म्हणजे काय माणूस आहे, असं होतं ना. असं होतं का म्हणे, आपल्याला भूक लागली, आपल्याला खायला हवं, पण त्याचबरोबर सगळ्यांना बरोबर घेऊन खाऊ शकतो असाही विचार असतो. आता नको म्हटलं तर वेगळी गोष्ट, पण स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, लक्षात ठेवा. तिथे यशस्वी जीवन म्हणणं हा एक बाजू, आणि दुसरं म्हणजे शहाणपणाने जगण्याची गुरुकिल्ली आहे. स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करण्यात शहाणपणाने जगण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे ते शहाणपण म्हटलं ना ते, म्हणून शहाणपणासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानाची आवश्यकता म्हणजे काय, आपण देवाधर्माच्या नावाखाली काय बऱ्याच गोष्टी करत असतो, किंवा काही आपला संसार चांगला होण्यासाठी बरंच काही करत असतो, आणि ते करत असताना आपण दुसऱ्यावर अन्याय करत असू तर ते दुष्कर्म असतं. आपल्याकडनं कोणावरही अन्याय होता कामा नये, आपल्याकडनं कोणाचंही मन दुखावता कामा नये, इथे सावध राहिलं पाहिजे माणसाने. पण बोलताना सुद्धा खूप सावध राहावं लागतं. तिथे आपण कळत न कळत माणसांना तोडतो किंवा दुखावतो, आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनात येत असतो. समजा समोरचा लगेच काही वाईट करणार आहे असं नाही, पण त्याचे वाईट परिणाम आजूबाजूच्या बाजूने पण इतर बाजूने सुद्धा आपल्याकडे येतात. म्हणून कर्म असं ज्या म्हणतो त्या ते क्रिया आणि प्रतिक्रिया, ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनात सतत घडत असतात. आपण जी जी चांगली क्रिया करू, जे जे चांगलं कर्म करू, सत्कर्म करू, त्याचे चांगले परिणाम आपल्या वाट्याला येतात, बुमरँग होऊन येतात. निसर्गाचा नियम आहे तो. ज्याच्याबद्दल एखाद्याबद्दल चांगलं आपण मदत केली, चांगल्या गोष्टी केल्या, त्याचे 2 शब्द बोललो, तिथे ती माणसं पण समाधानी होतात, त्यांनाही आनंद होतो, आपणही आनंदी होतो. पण हा आनंद तेवढाच राहतो असं नाही. परत आपल्यासाठी असंच कोणतं पटकन ऐन वेळेला मदत करायला तयार होतं, पण वेळेला कोणते आपल्याला मदत करून जातं, कसं झालं माहित नाही. असं जे म्हणतो ते खरं आपल्याच कर्माचा तो म्हणजे क्रिया जी आपण केलेली आहे त्याची प्रतिक्रिया आपल्याला मिळत असते. म्हणून कोणालाही टोचून बोलायचं नाही.
जे आपण आज कोणते आपल्या सत्ता आपल्या हातात आहे म्हणून जर टोचून बोलत असू तर काही काळाने अशी एक वेळ येते की लोक आपल्या टोचाला अगदी हजर असतात, कळलं, आणि तिथे सतत दुःख निर्माण होतं. म्हणजे जीवनामध्ये जर पाहिलं उघड्या डोळ्याने तर परिस्थिती ही सतत बदलते. प्रत्येक क्षणोक्षणी परिस्थिती बदलत असते. शारीरिक अवस्था आपली बदलत असते, तशीच मानसिक अवस्था बदलू शकते. पण ते मानसिक अवस्था म्हणजे मनाची स्थिरता असली पाहिजे आणि त्यासाठी भक्तीची पण आवश्यकता आहे. परमेश्वराची भक्ती असं जे आपण म्हणतो की ते परमेश्वराची भक्ती म्हणजे कर्मकांड नव्हे. परत लक्षात, कर्मकांड करण्यात शहाणपण नाही. आता कर्मकांड म्हणजे देवाच्या नावाखाली, म्हणजे आपल्या पूजा अर्चेच्या नावाखाली खूप फुलं आणली पाहिजेत, खूप अगरबत्ती हे केली, खूप धूप केले पाहिजेत, खूप रतबाई केली पाहिजेत, उपास तपास केले पाहिजेत. त्याला कर्मकांड म्हणतात. देव ह्या गोष्टीने प्रसन्न होतो ही कल्पना आहे. आपण मनाच्या ठिकाणी कल्पनेतून ती पूजा करतो. म्हणून बऱ्याच वेळेला लोक देवाची जी पूजा करतात त्या काल्पनिक देवाची काल्पनिक पूजा करतात. देव की परमेश्वर हा व्यवस्थित समजला पाहिजे, लोकांना तो कळत नाही आहे. आणि त्यामुळे कर्मकांडात्मक भक्तीमध्ये इतकी लोक गुंतलेली असतात की त्याच्यातून आपला कामाचा वेळ फुकट घालवतात किंवा आपले पैसे खूप खर्च करतात आणि त्याच्यातून त्यांना खूप काही मिळतं असं नाही. पण दुष्कर्म करण्यापेक्षा ते बरं असं म्हणते. लोकांना नावं ठेवणं किंवा वेडवाकडं कधी बोलण्यापेक्षा त्या कर्मकांडातून जर देवभाव मनामध्ये राहत असेल तिथे स्थिरता तर त्याचाही चांगला उपयोग होतो, नाही असं नाही. पण शहाणपण नाही. शहाणपण कधी? मनुष्याने मनुष्याबरोबर मनुष्यासारखं वागून त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करणं शहाणपण, आणि तीच देवपूजा आहे. म्हणजे शहाणपणाने जीवन जगणं म्हणजे शहाणपण हा सत्यनारायण असं जीवनविद्येचा एक अमृतविषय आहे. परमेश्वराची पूजा म्हणजे सत्कर्म करत राहणं. सत्कर्म हीच परमेश्वराची पूजा. जिथे जिथे आपल्याला मदत करता येते तिथे मनापासून मदत करावी. किती करावी ही मर्यादा आपल्याकडे असली पाहिजे. कारण आपल्याकडे समजा तुम्हाला कोणाचे पैसे द्यायचे तर पैसे द्यायचे आपल्या खिशातले सगळे काढून दिले पाहिजेत असं लोकांची भावना असते. तसं नाही आहे. आपले कुवत आणि आपल्यासाठी ठेवून वरचे पैसे देणं, दिलेले पैसे मागायचे की मिळायला पाहिजे ही अपेक्षा तिथे असता कामा नये. पण द्यायचं असं की परत मागायची इच्छा नाही की मिळाले पाहिजे अशी इच्छा नाही. म्हणून ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने जीवन जगायला लागतो तर समाधानी जीवन जगतो, आनंदाने जीवन जगतो. आणि आनंदाने जीवन जगायला लागलं की आपल्याला म्हणजे आनंदाने जीवन जगण्यासाठी जीवन आहे ह्या गोष्टीचा विसर पडतो लोकांना. भांडण तंटे वादविवाद द्वेष मत्सरातून आपला आनंद राहतो कुठे? कुठल्या कुठे गेल्यासारखं होतं. आनंदाने जीवन जगणं आहे सोपं, पण आपणच आपल्या कल्पनेतून, आपल्या अंधश्रद्धेतून, आपल्या विचित्र स्वभावातून इतरांनाही दुःख देतो आणि ते दुःख बंबराव होऊन आपल्याकडे परत येतं. इतरांनाही जे जे काही करू त्याच्यातून आपल्या मनामध्ये असमाधान निर्माण होतं आणि असमाधानाची वेळ आली की फार वाईट गोष्ट असते. पण ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या सत्ताधारी म्हणजे कुठेही प्रत्येक माणसाला एक सत्ता येते, कुठे घरात असतील, समाजामध्ये असतील, कुठेही संस्थेमध्ये असतील, तर त्या सत्तेचा त्याने दुरुपयोग करता कामा नये. तर त्या सत्तेचा दुरुपयोग करता कामा नये जसं पै महाराजांनीच एकदा प्रबोधनातून सांगितलं होतं. ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्या रिटायर्ड झाले मंत्रालयातून. त्यांची आता सत्ता होती, पण त्या सत्तेचा ते व्यवस्थित उपयोग करायचे की कोणालाही ते जितकं लोकांना उपयोग होईल तेवढा त्यांचं ते त्या काळामध्ये उपयोग झाला. म्हणजे उगीच कोणाला अडवणं नाही. कारण आता सरकारी कामं म्हटल्यानंतर लोकांना अडवणं हा एक स्थायी भाव झालेला असतो की आपण कोणते मोठे आहोत मग लोकांनी आपल्या मागे लागलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, मग आपण काहीतरी करू किंवा त्याच्या मागे परत पैसे मिळवण्याची एक इच्छा असते की अमुक पैसे दिले तर आपण काम करू. असं सर्वसाधारण आपण पाहतो. सगळेच करतात असं नाही. पण पै महाराजांच्या त्यावेळेला काळात ते म्हणत होते की त्यांनी त्यांच्याकडनं जितकं म्हणजे लोकांचं भलं व्हावं आणि सगळ्यांची म्हणजे अगदी शिपाई जरी असला ऑफिसमध्ये तरी त्याचाही आदरपूर्वक त्याच्याशी बोलणं,
आणि जे काम आहे ते व्यवस्थित करून घेणं. त्याचवेळेला दुसरे एक ऑफिसर असे होते की ते अतिशय कडक शिस्तबद्ध म्हणून दाखवण्यात आलं, मग आपण कोणते मोठे आहोत आणि मग समोरच्याचं पाण उतारा करणं, अपमान करणं असे होते. ज्या दिवशी ते रिटायर झाले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांना कुठे बाहेरगावी गेले होते आणि परत यायचं होतं आणि त्यांना गाडी हवी होती. तर त्यांनी आता ते अगदीच नवीन नवीनच रिटायर झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या त्या पूर्वीच्या असिस्टंटला सांगितलं मला गाडी देता येईल का तुम्हाला. तर तो एक कृतज्ञता म्हणून हो देतो म्हणून ड्रायव्हर तुमचा त्याला पाठवतो. तर ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी घेऊन साहेबांना घेऊन जाणार नाही. का जाणार नाही, काय माणसाने मला खूप छळलंय म्हणून मी आता रिटायर झाला, आता कुठे तो साहेब आहे, गेला नाही तो माणूस. का परिणाम असतो बघा कसं असतं, कारण सत्ता होती तिथून तो काही बोलू शकत नव्हता त्यांना. पण रिटायर झाल्यानंतर मी जाणार नाही म्हणजे गेलाच नाही. महाराजांनी सांगितली गोष्ट. पण उलट झालं, महाराज ज्यावेळेला रिटायर झाले आणि मग पेन्शन लोकांनी घरी आणून त्यांची कामं केली, पेपरवर सही करा, हे करा, चला तुमचं हे बाबत तुम्हाला घ्या. कारण त्यांनी इतक्या लोकांचं भलं केलं होतं. म्हणजे नियमाने वाटेल तसं भलं नाही. परत बघा, भलं करायला म्हणजे सरकारी नियम असतील त्या नियमात राहून त्यांनी सगळं केलं होतं. त्या सत्तेचा दुरुपयोग त्यांनी केला नाही. म्हणून सत्तेचा सदुपयोग करणं शहाणपण आणि दुरुपयोग करणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनामध्ये खूप येतात, पण आपल्या ते लक्षात येत नाही. म्हणजे नुसतं सरकारी सत्ता असं नाही म्हणत, घराघरामध्ये सत्ता असते माणसाच्या आता. त्यामुळे सगळ्यांशी नम्रपणे बोलणं, आपलेपणाने बोलणं, आपलेपणाने सांभाळणं, सामंजस्य वृत्तीने राहणं, हे सगळे सद्गुण आपल्याला आत्मसात झाले पाहिजेत. ते जर झाले तरच होतं. म्हणून एक लक्षात ठेवायचं, शहाणपण छोट्या छोट्या कृतीमध्ये लक्षात येतं. घरातच आपल्याला प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे असतात, हे परत लक्षात, मतं प्रत्येकाची वेगळी असतात, प्रत्येकाच्या मनाची धारणा वेगळी वेगळी असू शकते. त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा आदर करणं, म्हणजे उडवून टाकू नको. तो त्यांचं मत त्याला त्या मतापर्यंत वागू दे, पण चांगलं मत असलं म्हणजे एवढंच लक्षात. म्हणजे वाईट मतापर्यंत वागू दे असं म्हणायचं नाही. तिथे कुठेतरी आवर घालता आला अशा. पण मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चांगलं आणि वाईट असं नसतं, ज्याच्या दृष्टीने चांगलं असतं का वाईट असतं. तर तिथे आपण मताचा आदर करणं हे फार महत्वाचं. एक मताच्या म्हणून त्यातून मग सुवर्ण मध्य साधता आलं, म्हणजे सगळ्यांनी कसं वागायचं, काय वागायचं. आणि जिथे जुळत नाही तिथे शांत बसता आलं पाहिजे. आपल्या मताचा आग्रह कुठेच करायचा नाही. आपण आपल्या मताप्रमाणे जे चांगलं आहे ते वागावं. समोरचा माणूस वागत नसेल तर तिथे त्याच्याशी भांडण तंटे करण्यात काहीच अडचण नसतो. अगदी घरात असला तरी, संस्थेत असलं तरी, किंवा ऑफिसात असलं तरी, किंवा समाजात असला तरी, सगळीकडे वागत असताना हा जो बोध आहे की आपल्याकडनं कोणालाही दुःख द्यायचं नाही, जमेल तेवढं आपल्याकडनं सुख देण्याचा प्रयत्न, म्हणजे चांगले विचार द्या, चांगलं वागा, चांगलं आचरण करा. सुख द्यायचं म्हणजे काय असतं, आपल्याकडचं देणं हे समोरच्याला सुखकारक असलं पाहिजे. विचार असो, उच्चार असो, आचार असो, किंवा पैसा असो, किंवा आणखीन कुठची तरी मदत असो, जितकी आपल्याकडनं प्रामाणिकपणे देऊन त्याला तेवढा फायदा होईल तेवढं पाहायचं. आपल्या मर्यादा सांभाळून, आपल्या मर्यादा ओलांडून करू नका, कारण मर्यादा ओलांडल्या की त्रास आपल्याला परत होतो. मर्यादा प्रत्येकाला असतात, त्या मर्यादेत त्याने आपलं कर्म करत राहावं, आणि हे सत्कर्म करण्यात शहाणपण आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना, घरामध्ये ज्या वेळेला मुलं मोठी होतात, आई वडील असतात, पण मुलांना आपण मोठे झाल्यामुळे त्यांनाही खूप कळतं असं वाटत असतं. कळत असतं, नाही कळत असं नाही. मग प्रत्येकाचे विचार, नवीन पिढी, अगोदरची पिढी, याच्यामध्ये जो विचारांचा फरक पोहोचतो. आणि त्यावेळेला मोठ्या माणसाने आपल्याला खूप माहिती आहे, आम्ही जास्त पावसाळे बघितलेत, असा विचार करण्यात काही अर्थ नसतो. कारण नवीन मुलं असतात ती हुशार असतात, त्यांचाही विचार समजून घेता आला पाहिजे आणि आपलाही विचार त्याच्यात तिथे कुठे सुवर्णमध्ये साधायचा. आग्रह कुठेच करायचा नाही. म्हणून आग्रह न करता राहणं, आणि समोरची व्यक्ती जरी अगदी आपल्या मताप्रमाणे वागत नसेल तर अनिष्ट गोष्ट करत नाही ना, तिथे मात्र लक्ष ठेवलं पाहिजे, तिथे सावध राहिलं पाहिजे. तसं करत असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा समजावणं, त्याच्यासाठी उपाय शोधणं, सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. म्हणून आपणही सुखी आणि इतरही सुखी हा विचार सतत असला पाहिजे. फक्त मीच सुखी नाही की फक्त समोरचं सुखी झाला म्हणजे माझं काही हो असं पण नाही.
आपण सुखी होऊन इतरांना सुखी करणं, ही गोष्ट जमली तर माणसाला आनंदाने जीवन जगता येतं. सगळ्यांना सांभाळून आनंदाने जीवन जगता येणं ही कला आहे, आणि ही कला जो आत्मसात करतो तो शाण. मग असं शहाणपण सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.